धुक्यानं दाटलेला पन्हाळगड, समोर काळी कुट्ट रात्र, अंगात रेनकोट, हातात काठी, मुखात जय भवानी जय शिवाजी, बाजीप्रभू देशपांडे की जयचा घोष करत तीन दरवाजा शेजारील बाजीप्रभू चौकात जमलेल्या तरुण तरुणींमुळे अवघा पन्हाळा शिवमय झाला होता। निमित्त होतं मैत्रेय प्रतिष्ठानच्या पावनखिंड संग्राम स्मृती यात्रेचं। पन्हाळगड पावनखिंड 43व्या रात्र मोहिमेला माजी नगराध्यक्ष विजय पाटील, अख्तर मुल्ला, मारुती माने, रमेश स्वामी आणि मैत्रेय प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर अमर अडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली। बाजीप्रभू देशपांडे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी पदयात्रा सुरू केली। पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रात्रीच्या प्रहरी पन्हाळगडावरून बाहेर पडले होते। त्यावेळी मावळ्यांच्या साथीनं रात्रभर अखंड चालत दिवस उजाडण्याच्या वेळेस पांढर पाण्यापर्यंत पोहोचले होते। त्यांच्या प्रवासात घडलेला पावनखिंडीतील रणसंग्राम, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, बांदल मावळ्यांचा पराक्रम आणि वीर शिवा काशीदांचा हौतात्म्य हे इतिहासाचं वास्तव आणि छत्रपतींसोबत मावळ्यांनी केलेल्या रोमांचकारी रात्र चालीची तसंच शिवप्रेरणेचा इतिहास जागवणारी अनुभूती मैत्रेय प्रतिष्ठानच्या रात्र मोहिमेनं दिली। या मोहिमेत 181 शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता। आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री पन्हाळगडावरून ही पदयात्रा सुरू झाली। अखंड रात्रभर चालत सकाळी पांढरपाणी मार्गे ऐतिहासिक फरसबंद वाटेवर पावनखिंडीच्या मुखाशी कासारी नदीच्या उगमाशी छत्रपती शिवरायांच्या इतिहास कथनानं मोहिमेची सांगता होणार असल्याचं डॉक्टर अमर अडके यांनी सांगितलं।